Hello, dear students. Today we will see reference electrode. In a previous video lecture, we have seen all about electrochemical series. Okay, electrochemical series घेतले. आज आपण बघूयात रेफरन्स इलेक्ट्रोड. मग रेफरन्स इलेक्ट्रोड असतो काय? The electrode whose electrode potential is arbitrarily taken as zero or exactly known is known as reference electrode. असा इलेक्ट्रोड ज्याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल एक तर 0 असतो किंवा एक्झॅक्टली नोन असतो, दॅट इलेक्ट्रोड इज कॉल्ड एज रेफरन्स इलेक्ट्रोड. त्याला बोलतात रेफरन्स इलेक्ट्रोड. मग रेफरन्स इलेक्ट्रोड यूज करून आपल्याला काय करता येतं? व्हॉट इज द यूज ऑफ रेफरन्स इलेक्ट्रोड? रेफरन्स इलेक्ट्रोडचा यूज असा आहे की वी कॅन डिटरमाइन द इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ अननोन इलेक्ट्रोड बाय युजिंग रेफरन्स इलेक्ट्रोड. रेफरन्स इलेक्ट्रोड यूज करून आपण काय करू शकतो? अननोन इलेक्ट्रोडचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढू शकतो. कसं? बघा, व्हेन वी अटॅच द रेफरन्स इलेक्ट्रोड टू अननोन इलेक्ट्रोड देन सेल इज फॉर्म. काय होतं? सेल फॉर्म होतं. सपोज रेफरन्स इलेक्ट्रोड, त्याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल तुम्हाला माहिती आहे, एक तर 0 असतो किंवा एक्झॅक्टली नोन असतो. तो रेफरन्स इलेक्ट्रोड दुसऱ्या इलेक्ट्रोडला अटॅच केला ज्याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल तुम्हाला काढायचं आहे. मग काय होतं? ते सेल फॉर्म होतं. वन ऍक्ट साइज कॅथोड, वन ऍक्ट साइज एनोड. And we know the cell potential by using galvanometer, voltmeter यूज करून आपण ते व्होल्टमीटर असतं वरती सेलवरती त्याचं सेल पोटेन्शियल काढू शकतो. म्हणजे सेल पोटेन्शियल तुम्हाला माहिती झालं, रेफरन्स इलेक्ट्रोडचा पोटेन्शियल माहिती आहे, देन वी कॅन डिटरमाइन द इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ अननोन इलेक्ट्रोड. ओके, हा यूज आहे रेफरन्स इलेक्ट्रोडचा. मग रेफरन्स इलेक्ट्रोड्स आर ऑफ टू टाइप्स. रेफरन्स इलेक्ट्रोड दोन टाइपचे आहेत. वन इज द primary reference electrode and another one is the secondary reference electrode. Okay, primary reference electrode फक्त एकच आहे. कोणता आहे? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, SHE. त्याला शॉर्ट मध्ये SHE बोलतात. ओके, सी नाही, ते सी म्हणजे ती वगैरे ते काही नाही. SHE इथे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज नॉर्मल हायड्रोजन इलेक्ट्रोड. ओके, this is a primary reference electrode. Primary reference electrode ची डेफिनेशन काय? The electrode whose electrode potential is a 0 is called as primary reference electrode. ओके, मग आता हायड्रोजन हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे. ओके, म्हणजे हायड्रोजनचा इलेक्ट्रोड आहे. हायड्रोजन गॅस आहे. मग सर तुम्ही म्हणाल त्याचा इलेक्ट्रोड कसा बनवाल? तर प्लॅटिनम वायरवरती तो गॅस अडसॉर्ब केला जातो. तो कसा म्हणतो मी सांगतोय. हा हायड्रोजनचा इलेक्ट्रोड आहे. आणि काल आपण इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये बघितलंय हायड्रोजनचा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल किंवा स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल काय असतो? 0 असतो. ओके, म्हणून SHE ह्यावं रिडक्शन पोटेन्शियल और ऑक्सिडेशन पोटेन्शियल दॅट इज द स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज 0. देअरफॉर इट इज अ प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. त्यामुळे हा काय आहे? प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. The reference electrode whose electrode potential is 0 is known as primary reference electrode. Secondary reference electrode. The reference electrode whose electrode potential is exactly known and measured by using SHE is called as secondary reference electrode. Okay, असा रेफरन्स इलेक्ट्रोड त्याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल 0 नाही पण एक्झॅक्टली नोन आहे, ते तेवढाच असतो. ओके, आणि त्याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल कुणासोबत यूज करून मेजर केलेला आहे? बाय युजिंग SHE. ओके, सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोडचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल कोणासोबत अटॅच करून मेजर केला जातो? बाय युजिंग स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. मग सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड भरपूर सारे आहेत, पण तुमच्या सिलेबसला एक आहे कॅलोमेल इलेक्ट्रोड इज अ सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. कॅलोमेल इलेक्ट्रोड सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे, तो आपण याच्यानंतर पाहणार आहोत. आता आपण बघूयात प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड दॅट इज SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. सी बघा, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड त्याची ही डायग्राम आहे. ओके, पहिल्यांदा आपण बघूयात कन्स्ट्रक्शन ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. ओके, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. इन द स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड प्लॅटिनम वायर अटॅच टू द प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम प्लेट विच इज कोटेड विथ द प्लॅटिनम ब्लॅक. प्लॅटिनम ब्लॅकने ही कोट केलेली आहे. का? कशासाठी? टू इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ अ प्लॅटिनम प्लेट. सरफेस एरिया काय इन्क्रीज करायचं आहे? टू
adsorb the maximum hydrogen gas or to increase the adsorption of hydrogen gas. Okay, see, standard hydrogen electrode consists of a platinum wire which is attached with the platinized platinum plate which is coated with the platinum black, and that total platinum wire is surrounded by a glass jacket. कशाने surround केले? Surrounded by a glass jacket which have a inlet for hydrogen gas, pure and dry hydrogen gas. इथे inlet आहे hydrogen gas supply करण्यासाठी. Okay, and that glass jacket is dipped into the 1 molar H plus ion solution. H plus मग कशाचे असू द्या, H2SO4 सोल्युशन असेल, aqueous HCl सोल्युशन असेल, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 1 मोलार H plus ion सोल्युशन, म्हणजे मोलॅरिटी स्टँडर्ड आहे, 1 मोलार आहे at 298 केल्विन, टेम्परेचर पण स्टँडर्ड आहे. ओके, that glass jacket with platinum wire dipped or immersed into the 1 molar H plus ion solution which is taken into the glass vessel. ते कशात घेतलेलं आहे? ग्लास वेसल मध्ये. ओके, दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ अ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. ओके, त्यानंतर आपण बघूयात सेकंड वर्किंग. ओके, याच्यात काय काय आहे लक्षात. वेन प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस विच हॅव अ प्रेशर 1 atmosphere प्रेशर मेंटेन करायचंय. वेन प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस which have a pressure 1 atmosphere pass through this glass jacket, then hydrogen gas adsorb on the platinized platinum plate. Hydrogen काय होतो? adsorb on the platinized platinum plate, and remaining hydrogen gas bubbled through this solution and go out. काय होतं? remaining hydrogen gas solution मधनं बाहेर जातो, and hydrogen gas adsorb on the platinized platinum plate, and this hydrogen gas acts as an electrode. हायड्रोजन गॅस काय म्हणून ऍक्ट होतो? इलेक्ट्रोड म्हणून ऍक्ट होतो. अँड दिस प्लॅटिनम इज नॉट अन इलेक्ट्रोड हिअर. प्लॅटिनम इलेक्ट्रोड नाहीये. प्लॅटिनम इज फॉर सपोर्ट अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करण्यासाठी, समजा हा दुसऱ्या कोणत्या इलेक्ट्रोडला अटॅच केला तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करण्यासाठी. प्लॅटिनम इज नॉट अ इलेक्ट्रोड हिअर. दिस इज यूज्ड फॉर सपोर्ट अँड फॉर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. Here is the hydrogen gas is the electrode which is adsorbed on the platinized platinum plate. Well, when this standard hydrogen electrode attached to the another electrode for making a cell, तर suppose a standard hydrogen electrode दुसऱ्या electrode ला attach केला, then suppose another electrode have a more oxidizing capacity. For example, another electrode is made up of from the elements which present above in the electrochemical series. Suppose दूसरा झिंक चा इलेक्ट्रोड आहे, झिंक इलेक्ट्रोड तो झिंक सल्फेट सोल्यूशन मध्ये डिप केलाय. Then zinc acts as anode and this SHE acts as cathode. Okay, हा रेफरन्स इलेक्ट्रोड दोन्ही ऍक्ट होऊ शकतो. It acts as cathode as well as it acts as anode depending on the another electrode which is attached to the standard hydrogen electrode. ते कशावरती डिपेंड आहे? दुसरा इलेक्ट्रोड कोणता अटॅच केलाय त्याला. तर दुसरा इलेक्ट्रोड समजा मोर रिएक्टिव्ह असेल, म्हणजे हायड्रोजनच्या वरचे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये असतील, तर ते काय होतात? एनोड म्हणून ऍक्ट होतात आणि हा कॅथोड म्हणून ऍक्ट होतो. सपोज अनदर इलेक्ट्रोड इज व्हेरी लेस रिएक्टिव्ह and which is made up of from the elements which is below in the electrochemical series, then that electrode acts as cathode and this SHE acts as anode. Okay, the standard hydrogen electrode or any reference electrode acts as both anode as well as cathode depending on the another electrode attached to this. But if it acts as anode, जर हा anode म्हणून ऍक्ट होत असेल, then सपोज समोरचा कॅथोड आहे आणि हा एनोड म्हणून ऍक्ट होत असेल, then H2 gases loses electron and convert into H plus ion. ओके, एनोड म्हणून ऍक्ट होत असेल तर ऑक्सिडेशन होईल याच्यावरती, बरोबर आहे. पण त्यावेळेस त्याच्यावरती रिएक्शन काय होईल? हायड्रोजन गॅस, त्याचं प्रेशर 1 atmosphere आहे, loses 2 electron and convert into 2 H plus ions. बरोबर आहे, H plus ion मध्ये कन्वर्ट होईल.
This is the reaction, electrode reaction take place on the standard hydrogen electrode if it acts as an anode म्हणून ऍक्ट होत असेल तर. हा लक्षात, कारण एनोड वरती काय होतं ऑक्सिडेशन, मग इथे ऑक्सिडेशन झालेलं आहे 2H plus and aqueous. If another electrode acts as anode and this SHE acts as cathode, then which reaction take place on the electrode? If standard hydrogen electrode acts as a cathode, then 2H plus ion into the solution takes 2 electron from this rod or electrode and convert into hydrogen gas which have pressure at 1 atmosphere. Okay, येते लक्षात? यावेळेला if this standard hydrogen electrode acts as cathode, this electrode reaction take place on that, and if it acts as anode, this electrode reaction take place on the electrode SHE. येते लक्षात? जेव्हा प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस पास केला कशामधनं, ग्लास ट्यूब मधनं, देन some of the gas adsorb on the platinized platinum plate which is coated with platinum black and remaining hydrogen gas bubbles out. Okay, बाहेर जातो. electrode reaction पण लक्षात आले. When it acts as cathode, this reaction take place on this electrode, and when it acts as anode, this reaction take place on this electrode. आणि ते कशावरती डिपेंड असतं, समोरच्या इलेक्ट्रोडवरती. आता समोरचा इलेक्ट्रोड कोणता असेल तर ते पण तुम्हाला समजलं, कारण इलेक्ट्रोकेमिकल सिरीज बघितली आपण. हायड्रोजनच्या वरच्या एलिमेंट चा इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढायचा असेल आणि ते ह्याला अटॅच असतील तेव्हा ते एनोड म्हणून ऍक्ट होतील आणि हा कॅथोड म्हणून ऍक्ट होईल. बरोबर आहे, कारण एसआरपी व्हॅल्यू हायड्रोजनची जास्त आहे, वरच्या एलिमेंटची हायड्रोजन पेक्षा कमी आहे एसआरपी, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू, म्हणून ते एनोड म्हणून ऍक्ट होतील आणि हा कॅथोड म्हणून ऍक्ट होईल एसएचजी. आणि सपोज हा जर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड अशा इलेक्ट्रोडला अटॅच केला जो की कशापासून बनलेला आहे, जे हायड्रोजनच्या खालती एलिमेंट होते इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये त्याच्यापासून जर बनलेला असेल तर दिस ऍक्ट्स एज एनोड अँड दॅट ऍक्ट्स एज कॅथोड. ओके, आलं लक्षात? देन रिप्रेझेंटेशन, रिप्रेझेंटेशन ऑफ दिस इलेक्ट्रोड SHE. याचं रिप्रेझेंटेशन कसं करता येईल? मग आता आपण जर IUPAC ने सांगितलंय म्हणून हा कॅथोड ऍक्ट होतोय असं समजून कधीही रिप्रेझेंटेशन करायचं. हाफ सेलचं जर रिप्रेझेंटेशन करत असाल कधी पण, तर हाफ सेल सपोज एक कोणताही हाफ आहे, कॅथोड ऑफ एनोड हाफ, तर तुम्ही रिप्रेझेंट करत असाल तर नेहमी त्याला कॅथोड ऑफ कन्सिडर करून रिप्रेझेंटेशन करा, कारण आपण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू कन्सिडर करतोय म्हणून. रिप्रेझेंटेशन ऑफ SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड कसं रिप्रेझेंट करायला? H प्लस आयन, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 1 मोलार. इलेक्ट्रोड कोणता? H2 गॅसियस आहे, 1 ॲटमॉस्फिअर त्याचं प्रेशर आहे, प्रेशर पण लिहायचं आहे, आणि तो मला त्याच्या प्लॅटिनम. इथं एक लाईन दिला तरी चालेल किंवा कॉमा देऊन लिहिला तरी चालेल. दिस इज युअर रिप्रेझेंटेशन ऑफ SHE. ओके, काही पण इथं प्लॅटिनम का लिहिलं? कारण प्लॅटिनम वरती हायड्रोजन गॅस असणार आहे आणि तो कशा डीप केला? H प्लस आयनच्या सोल्युशन मध्ये ऍट 298 केल्विन. हे रिप्रेझेंटेशन आहे. ओके, देन ऍप्लिकेशन्स. नेक्स्ट पॉइंट आहे ऍप्लिकेशन्स ऑफ SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. मग त्याचा यूज काय? SHEचा मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलंय. By using a reference electrode, that is a standard hydrogen electrode, we can determine the electrode potential of another electrode whose electrode potential is not known or unknown. Suppose एक झिंक आहे, त्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपल्याला माहित नाही, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल सपोज त्याचा काढायचा आहे, तर आपण हा रेफरन्स इलेक्ट्रोड यूज करू शकतो. ओके, तर we can determine the standard electrode potential of unknown electrode by using standard hydrogen electrode. मग कसं डिटरमाइन करणार? फर्स्ट मेड अ सेल बाय युजिंग these two electrode. One is the reference electrode SHE and another one is the unknown electrode. First make the cell बनवली. Suppose we have to determine the electrode potential of zinc or standard electrode potential. See, standard करतोय आपण नेहमी म्हणून standard.
we have to determine the standard electrode potential of झिंक. झिंकचा डिटरमाइन करायचं आहे. ओके, पोटेन्शियल ऑफ झिंक इकडे लिहितोय, तिकडे डायग्राम काढायचं. ओके, ठीक आहे. मग काय करायचं, फर्स्ट मेड अ सेल बाय युजिंग रेफरन्स इलेक्ट्रोड अँड दिस अननोन इलेक्ट्रोड. मग झिंकचं इलेक्ट्रोड यूज करून काय करायचं, सेल बनवायचे. झिंक डिप्ड इनटू द झिंक सल्फेट सोल्युशन अँड दिस इज अटॅच्ड टू दिस रेफरन्स इलेक्ट्रोड. इथं व्होल्टमीटर आहे. हे एक्वियस ZnSO4 सोल्युशन, हा झिंक रॉड आणि हा ZnSO4 सोल्युशन. ठीक आहे. मग अटॅच केलं, इथे सॉल्ट ब्रिज टाकला. सॉल्ट ब्रिज तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. फर्स्ट मेड अ सेल by using reference electrode and that unknown electrode. If we made a cell, then we know the cell potential. आपल्याला काय माहित होतं, सेल पोटेन्शियल ऑन द व्होल्टमीटर. व्होल्टमीटर वरती सेल पोटेन्शियल माहिती होतं. मग when we know the cell potential and the electrode potential of a reference electrode, then we can determine the standard electrode potential of another electrode. आपल्याला सेल पोटेन्शियल पण माहिती झाला and we already know the standard electrode potential of reference electrode, that is SHE. SHE चा काय इलेक्ट्रोड पोटेन्शियल 0, त्याचा माहिती आहे. सेल पोटेन्शियल माहिती झालं तर तुम्हाला काढता येईल. वी कॅन डिटरमाइन द इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ दॅट झिंक. झिंक इथे काय म्हणून ऍक्ट होईल, एनोड म्हणून ऍक्ट होईल आणि दिस इलेक्ट्रोड इज कॅथोड. कारण हा झिंक इज मोर रिएक्टिव्ह दॅन हायड्रोजन. झिंक हा हायड्रोजनच्या वरती आहे म्हणून त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे आणि SRP व्हॅल्यू कमी आहे. देअरफॉर झिंक ऍक्ट्स एज एनोड अँड दिस SHE ऍक्ट्स एज कॅथोड हियर. ओके, कॅथोड म्हणून ऍक्ट होतो. अँड वी नो द सेल पोटेन्शियल ऑन व्होल्टमीटर. व्होल्टमीटर वरती सेल पोटेन्शियल माहिती होतं. ओके, देन EMF of the cell or cell potential E naught cell is equal to E cathode minus E anode. बरोबर आहे, E cathode minus E anode आहे. बघ आता सेल पोटेन्शियल सपोज त्या ठिकाणी आला 0.76 व्होल्ट एवढा सेल पोटेन्शियल आला सपोज, कारण झिंकचा तेवढाच आहे एवढा आला. तर ई कॅथोड, कॅथोड इथं कोणता, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणून त्याचा किती आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल 0.00 मायनस ई एनोड आपल्याला काढायचं आहे. एनोड कोणता आहे, झिंक, म्हणून हा काय केला मी ई एनोड, एनोड कोणता आहे झिंक, इकडे घेतला प्लस, हा तिकडे गेला मायनस, मायनस 0.76 व्होल्ट. म्हणजे झिंकचा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल किती असतो, मायनस 0.76 व्होल्ट काढला आपण. यावेळेला कुठल्याही एलिमेंटचा आपण काय काढू शकतो, इलेक्ट्रोड पोटेन्शियल, दॅट इज स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण काढू शकतो बाय युजिंग द रेफरन्स इलेक्ट्रोड. आलं का लक्षात? पहिल्यांदा रेफरन्स इलेक्ट्रोड आणि दॅट अननोन इलेक्ट्रोड हे करून अटॅच करून काय करायचे, सेल बनवायचे. आणि सेल बनवल्यानंतर तुम्हाला त्या व्होल्टमीटर वरती सेल पोटेन्शियल दिसेल. सेल पोटेन्शियल माहिती झालं, रेफरन्स इलेक्ट्रोडचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल माहिती आहे. मग तुम्ही बाय युजिंग दिस फॉर्म्युला ई सेल इज इक्वल टू ई कॅथोड मायनस ई एनोड यू कॅन डिटरमाइन द स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ दॅट अननोन इलेक्ट्रोड. काढू शकता. आता या सेलचं रिप्रेझेंटेशन काय असेल तुमच्या बुकमध्ये दिले, म्हणून आता जो सेल आपण कन्स्ट्रक्ट केला, ओके, किंवा तयार केला, त्याचं रिप्रेझेंटेशन काय असेल. झिंक एनोड म्हणून होता, म्हणून झिंक सॉलिड तो कुठल्या आयन मध्ये डीप केला, झिंक 2+1 मोलार, सॉल्ट ब्रिज टाकला. कॅथोड कोण होता, SHE होता 2H+, त्याचं पण कॉन्सन्ट्रेशन होतं 1 मोलार आणि त्याच्यामध्ये H2 गॅस 1 ॲटमॉस्फिअर आणि प्लॅटिनम सॉलिड. हे SHE आहे रिप्रेझेंटेशन, तो कॅथोड म्हणून ऍक्ट होतो आणि हे झिंकचा आहे तो एनोड म्हणून ऍक्ट होतो. ओके, ठीक आहे. ऍप्लिकेशन समजलं, आलं लक्षात? हे सेल कन्स्ट्रक्ट जो केला आता आपण, म्हणजे तो अटॅच करून SHE, त्याचं रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. ओके, ऍप्लिकेशन ऑफ SHE झालं. देन डिफिकल्टीज इन सेटिंग ऑफ SHE. याच्यामध्ये लिमिटेशन काय आहे, थोडंसं स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडला लिमिटेशन आहेत काही काही. ओके, त्यामुळं सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोडचा शोध लागला आणि त्याच्यामध्ये कॅलोमेल इलेक्ट्रोड एक बेस्ट इलेक्ट्रोड रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. ओके, त्याचा यूज जास्त होतो, इझी टू हँडल आहे, व्यवस्थित. कॅलोमेल इलेक्ट्रोड पण आपण
पाहणार आहोत. मग डिफिकल्टीज इन सेटिंग ऑफ SHE च्या सेटिंग करण्यामध्ये काय डिफिकल्टीज येतात. डिफिकल्टीज इन सेटिंग ऑफ SHE स्टैंडर्ड हाइड्रोजन इलेक्ट्रोड. ठीक है. फर्स्ट, इट इज डिफिकल्ट टू ऑब्टेन द प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस. हेच अवघड आहे. प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस पास करावा लागतो आणि ते प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस ऑब्टेन करणं अवघड आहे. फर्स्ट डिफिकल्टी. सेकंड डिफिकल्टी, इट इज डिफिकल्ट टू मेंटेन द 1 atmospheric pressure of hydrogen gas throughout the experiment. Okay, second. Third, it is difficult to maintain the 1 molar concentration of H plus ion solution always, because when we bubble the hydrogen into the H plus ion solution, then there may be concentration of H plus ion solution increase होतं, और evaporation of water take place, वॉल्यूम कमी होतं तेव्हा पण H plus ion चं कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं. इट इज डिफिकल्ट टू मेंटेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H plus ion 1 molar ऑलवेज. ओके, या काय डिफिकल्टीज आहेत इन सेटिंग SHE. त्यामुळं सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोडचं शोधलं गेलं आहे कॅलोमेल इलेक्ट्रोड. ओके, ते बघूयात आपण. कॅलोमेल इलेक्ट्रोड we'll see in next lecture. Okay, आज इतकं पुरेसं आहे. थँक्स.